एका गावात एक जुने घर होते. त्या घरात अनेक वर्षापासून कोणी राहत नव्हते. घराच्या वरच्या मजल्यावर एक खोली होती, जी नेहमी बंद असायची. गावात सगळे म्हणायचे त्या खोलीत काहीतरी रहस्य आहे. त्या गावात साहिल नावाचा 7वीत शिकणारा मुलगा राहत होता. त्याला रहस्य गोष्टी खूप आवडायच्या. एके दिवशी त्याने ठरवले, आज त्या घराचं रहस्य शोधायचंच. दुपारी तो आपल्या मित्रासोबत त्या घरात गेला. घरात शांतता होती. अचानक वरच्या मजल्यावरून टक 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 असा आवाज येऊ लागला. दोघेही थोडे घाबरले, पण साहिल म्हणाला, पाहिल्याशिवाय कसं कळणार. ते हळूहळू वर गेले. बंद खोलीच्या दाराजवळ आवाज अजून मोठा येत होता. दाराला जुने कुलूप होते, पण बाजूची खिडकी थोडी उघडी होती. त्यांनी आत डोकावून पाहिले तर खोलीत एक मोठं घड्याळ दिसलं. घड्याळ अनेक वर्षापासून बंद होतं, पण खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे त्याचा सैल झालेला भाग हलत होता आणि टक टक असा आवाज करत होता. पण अजून एक गोष्ट विचित्र होती. खोलीच्या कोपऱ्यात एक जुनी डायरी पडली होती. डायरीमध्ये त्या घराच्या मालकाने गावातील एका हरवलेल्या पाण्याच्या मार्गाचा नकाशा काढला होता. गावकऱ्यांनी शोध घेतला आणि त्या जुन्या पाण्याच्या मार्गामुळे गावातील शेतांना पुन्हा पाणी मिळू लागलं. त्या दिवसानंतर गावात लोक म्हणू लागले, रहस्य नेहमी भीतीदायक नसतं, कधी कधी ते एखादं गुपित असतं.